नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी ग्रामविकास प्रधान सचिव यांची 4 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे काय? तसेच 6 व 7 फेब्रुवारीला रिक्त पदांच्या मागणीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील जिल्हा बदली तसेच खाजगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन पवित्र पोर्टल यांचा आढावा माननीय प्रधान सचिव ग्रामविकास हे स्वतः घेणार आहेत. यासाठी सोमवार दिनांक 4/2/2019 रोजी सकाळी 10 वाजता बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना बोलवण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासोबत त्यांनी 7 विवरणपत्रातील माहिती देखील आपल्यासोबत आणणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे देखील या पत्रामध्ये नोंद करण्यात आली आहे. मित्रांनो, मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांची माहिती मागवली. यामध्ये एकूण मंजूर पदे, त्यानंतर एकूण कार्यरत पदे व एकूण रिक्त पदे किती याची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी उपलब्ध रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये 1 ते 5 साठी किती पदे रिक्त आहेत, तसेच 6 ते 8 साठी किती पदे रिक्त आहेत याची टोटल माहिती कास्ट वाईज मागवण्यात आले. त्यामुळे शिक्षक भरतीसाठीची ही बैठक खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर रोस्टरची सुद्धा माहिती मागवण्यात आली. त्यामुळे एकूण कार्यरत पदे किती याची माहिती त्यांना लागेल व एकूण रिक्त पदांचा आकडा देखील समजणार आहे. ही माहिती कास्ट वाईज मागवण्यात आली. यामध्ये SCBCचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पदानुसार सर्व कास्टनुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो, पुढील महत्त्वाचा अपडेट तो म्हणजे 6 व 7 फेब्रुवारीला असलेल्या प्रशिक्षण शिबिराबाबत. या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की 4 व 5 फेब्रुवारीला बिंदू नामावली अद्ययावत करावी व मावककडून ती तपासून घ्यावी. त्यानंतर 6 व 7 फेब्रुवारीला असलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांची माहिती घेऊन यावी, जेणेकरून त्यानुसार जाहिरात तयार करण्यात येईल व ती जाहिरात पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात येईल. त्यानंतर शिक्षण अधिकारी ती जाहिरात बघतील व त्या जाहिरातीला व्हेरीफाईड करतील. व्हेरीफाय झाल्यानंतर ती जाहिरात उमेदवारांना दिसेल. तसेच 11 फेब्रुवारीपासून जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल असे देखील समजते आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषदेची तसेच काही संस्था सोबत येत असतील तर त्यांची देखील भरती ही मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे. पुढील महत्त्वाचा अपडेट तो म्हणजे 10% आरक्षणाबाबत. केंद्र सरकारने 10% आरक्षण मंजूर केले व त्यानंतर महाराष्ट्रात देखील हे आरक्षण मंजूर होणार आहे. सध्या महाराष्ट्रात विविध विभागाच्या पदभरती सुरू आहे. त्या पदांच्या जाहिरातीमध्ये अट नमूद करण्यात यावी अशी देखील पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. ती अट कोणती? आता आपण ती बघूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील 10% पदे यासाठी आरक्षित होऊन खुल्या प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो. मित्रांनो, याचा अर्थ असा की जर पदभरती ही आरक्षण दिल्यानंतर चालू असेल तर खुल्या प्रवर्गातून 10% पदे ही आरक्षणामध्ये समाविष्ट होतील व पदभरती ही आरक्षणा अगोदर झाली तर यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही. त्यामुळे शिक्षक भरती ही जर 10% आरक्षण देण्या अगोदर झाली तर खुल्या प्रवर्गातून जी पदे भरली जातील ती खुल्याच प्रवर्गात असतील व हे आरक्षण शिक्षक भरती चालू असताना दिली तर 10% पदे ही सवर्ण आरक्षणातून भरली जाणार आहेत. त्यामुळे आरक्षण केव्हा लागू होते हे देखील बघणे महत्त्वाचे ठरेल. जर भरती प्रक्रियेदरम्यान आरक्षण लागू झाले तर 10% आरक्षण हे खुल्या गटातून द्यावेच लागेल व भरती प्रक्रिया होऊन गेल्यानंतर जर आरक्षण लागू झाले तर फक्त ती पदे खुल्या प्रवर्गातूनच भरली जातील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.